आमच्या विरोधातलं सरकार होतं म्हणून आम्ही त्यांचं ऐकणार नाही. अरे पण ते ऐकलं असतं तर लोकांचे जीव वाचले असते ना. किमान लोकांचे जीव वाचण्यासाठी तरी ऐका दुसऱ्यांचं. त्या चौकशी समितीतले अधिकारी नेमके कुठे आहेत ते शोधतोय आणि ते अधिकारी काही आम्हाला अजून दिसत नाहीयेत. सापडतील, कुठेतरी मिस्टर इंडिया झाले असतील, सापडतील ते. की जर दुर्घटना घडू शकते हे तुम्हाला माहीत होतं तर मग अशा ठिकाणी तुम्ही बाळं का ठेवली? तुम्ही त्या नवजात अर्भकांना तिथे ठेवण्याची रिस्क का घेतली? का तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाऊ नये? एक, इथे आलेल्या लोकांना या सगळ्या टेक्निकलच्या बाबी माहीत नाही. विशेष म्हणजे जिथं स्प्रिंकलर काम करत नाही, एखाद्या घटनेत नुसता धूर जरी निघायला लागला तर अलार्म वाजतो, पण असा कुठलाही फायर ब्रिगेडचा अलार्म या प्रकरणात वाजला नाही. स्प्रिंकलर अलार्मच चालू नाहीये. स्प्रिंकलर सक्रियच नव्हता. याच्यातल्या जे काही NICU सारख्या ऑक्सिजन समृद्ध वातावरणात उपकरणांची सुरक्षा तपासणी नियमित करणं, ही तपासणी अजिबात नियमित झालेली नाही. हे सगळं जर बघितलं आणि विशेष म्हणजे 2021च्या घटनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेबांनी जी डॉक्टर संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती आणि त्या समितीने ज्या गाईडलाईन दिल्या होत्या, मला वाटतं 2 दिवसापूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन या समितीचा उल्लेख केला होता. आणि या समितीच्या शिफारशी जर लागू झाल्या असत्या किंवा त्याचं जर काटेकोर अंमलबजावणी झाली असती तर कदाचित ही दुर्घटना टळली असती. यावर 2 दिवसांपूर्वीच माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांनी सुद्धा वाच्यता केली. याचा अर्थ मी सन्माननीय सगळ्या माध्यमांच्या प्रतिनिधींना अत्यंत नम्रतेने आणि जबाबदारीने सांगितलं पाहिजे की फक्त आणि फक्त का या समितीच्या शिफारशी लागू केल्या नाही? का या समितीच्या शिफारशींची काटेकोर म्हणजे लागू करावे हे तर होतं, पण त्याची काटेकोर अंमलबजावणी का केली नाही? तर फक्त आमच्या विरोधातलं सरकार होतं म्हणून आम्ही त्यांचं ऐकणार नाही. अरे पण ते ऐकलं असतं तर लोकांचे जीव वाचले असते ना. किमान लोकांचे जीव वाचण्यासाठी तरी ऐका दुसऱ्यांचं. पण आम्हाला विरोधी बाकावरच्या लोकांचं ऐकायचंच नाही. त्यांनी काही जरी सांगितलं तरी विरोधी बाकावरच्या लोकांना आम्ही म्हणजे त्यांची नोंदच घेणार नाही आणि आम्ही हम करे सो कायदा करू. का तर आमच्याकडे बहुमत आहे आणि कोणी फार बोलायलाच लागला सभागृहात तर आम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल करू. ही जी मगरुरी आहे, ही मगरुरी जशी मुख्यमंत्र्यांमध्ये आहे तशी या जिल्ह्याचा पालकमंत्री असणाऱ्या बावनकुळे यांच्यामध्येही आहे. बावनकुळेंचा अतिशय गलथान कारभार पालकमंत्री म्हणून म्हणजे मला आधी असं वाटत होतं की फक्त गृहमंत्रीच निष्काम असतात का, तर नाही, इथे तर पालकमंत्री पण काहीच काम करत नाहीत. आणि पालकमंत्र्यांनी जर तात्काळ जर लक्ष घातलं असतं आणि या हॉस्पिटलसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा जर इथे दिल्या गेल्या असत्या तर कदाचित आज या हॉस्पिटलमध्ये या बाळांचा जीव गेला नसता. पालकमंत्र्यांनी या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन बाप म्हणून विचार करावा. पुन्हा पुन्हा म्हणते मी आई म्हणून बोलते, ते त्यांना सुद्धा मुलं आहेत, त्यांनी बाप म्हणून विचार करावा की ज्याचं लेकरू जातं त्याचं काळीज काय म्हणत असेल. आणि कुठल्याही समितीपेक्षा, समितीच्या शिफारशीपेक्षा, कायद्याने केलेल्या कलमांपेक्षा सुद्धा ज्यांची बाळं गेली आहेत त्यांच्या आईबापांनी फोडलेला टाहो आणि त्यांच्या काळजातनं निघालेला शाप, तो तळतळाट तुम्हाला सुखानं राज्य करू देणार नाही. तो तळतळाट लागेल या सगळ्या लोकांना ज्यांनी ज्यांनी याच्यात हलगर्जीपणा केलेला आहे. एखादं बाळ जन्माला येतं त्यावेळेला कुठल्याही आईबाबांच्यासाठी, त्या कुटुंबाच्यासाठी मोठा आनंद असतो. आणि अशा वेळेला एखादं बाळ सकाळी जन्माला येतं, 12 तास त्याचा पुरता आनंद उपभोगला नाही तोपर्यंत ते बाळ अक्षरशः त्याचा होरपळून कोळसा व्हावा म्हणजे त्याचं वर्णन सुद्धा आपल्याच्याने ती जीभ रेटत नाही की त्याचे इतक्या वाईट पद्धतीने त्याचा मृत्यू व्हावा. आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेबांनी या संपूर्ण घटनेची माहिती घेण्यासाठी म्हणून पक्षाच्या वतीने जी टीम पाठवली होती, ज्याच्यामध्ये सन्माननीय आमदार नितीन बापू देशमुख, आमदार गजानन भाऊ लवटे आणि मी आणि आमचे सगळे पदाधिकारी ते उपस्थित आहेत. अपेक्षा अशी होती की या रुग्णालयाकडनं काही माहिती आपल्याला मिळावी. हे फार विशेष आहे की नेमकं आजच इथे मुंबईवरून जी काही चौकशी समिती वगैरे सो कॉल्ड आलेली आहे
ती सकाळपासून आलेली आहे असं सांगितलं जाते. तुम्ही माध्यम समोर आहात आणि मागच्या 2-2.5 तासांपासून आम्ही त्या चौकशी समितीतले अधिकारी नेमके कुठे आहेत ते शोधतोय आणि ते अधिकारी काही आम्हाला अजून दिसत नाहीयेत. सापडतील, कुठेतरी मिस्टर इंडिया झाले असतील, सापडतील ते. या सगळ्यांमध्ये जो महत्वाचा मुद्दा होता की व्हेंटिलेटरचं ऑडिट झालेलं होतं का, मला अजूनही मी त्यांना मगाचपासून स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट मागते जे मला मिळालेलं नाही. मी त्यांना इलेक्ट्रिकल ऑडिट मागते जे मला मिळालेलं नाही. व्हेंटिलेटरचं ऑडिट होतं का तर त्यावर MS चा चार्ज इथे CS यांच्याकडे आहे. मुळात या हॉस्पिटलला MS ची जागाच भरलेली नाही, हे फार वाईट आहे. MS चा चार्ज CS कडे आहे. CS यांना विचारल्यावर ते म्हणतायत की मी वारंवार पत्र दिलेली आहेत. पत्र कुणाला दिलेली आहेत तर पत्र त्यांनी सार्वजनिक बांधकामला दिले ॲज पर रूल. सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेलं पत्र आमदार नितीन बापू देशमुख यांनी आता तपासून बघितलं. त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी 3-4 वेळा सांगितलंय, स्मरणपत्र देऊन सांगितलंय की साहेब याच्यामध्ये दुर्घटना घडू शकते आणि अशी दुर्घटना घडली तर याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल. याच्यामध्ये सगळ्या प्रिंट आणि डिजिटल माध्यमांच्या, इलेक्ट्रॉनिकच्या सगळ्या पत्रकारांनी कृपया हे लक्षात घ्यावं की व्हेंटिलेटरची स्थिती खराब आहे, या संबंधाने त्याचं ऑडिट करून घ्या. याची 5 पत्र पालिका आयुक्तांनी दिली आहेत. त्याच्यावर स्मरणपत्र MS चा चार्ज घेणारे CS असणारे राऊत यांनी बांधकाम विभागाला दिलं आणि बांधकाम विभागाला सांगितलं की दुर्घटना घडल्यास तुम्ही जबाबदार असाल. याचा स्पष्ट अर्थ हा आहे की दुर्घटना घडू शकते हे CS ना कल्पना होती. त्याचा पहिला अर्थ हा आहे की दुर्घटना घडू शकते हे CS ना माहीत होतं आणि दुसरा अर्थ हा आहे की जर दुर्घटना घडू शकते हे तुम्हाला माहीत होतं तर मग अशा ठिकाणी तुम्ही बाळं का ठेवली, तुम्ही त्या नवजात अर्भकांना तिथे ठेवण्याची रिस्क का घेतली, का तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाऊ नये. एक. दुसरं असं की जर पत्रामध्ये स्पष्ट सांगितलंय की सार्वजनिक बांधकाम विभागाला की तुम्ही ह्याची लवकर आम्हाला तपासणी करून द्या, ऑडिट करून द्या, मेंटेन करून द्या आणि नाही केलं तर झालेल्या दुर्घटनेला जबाबदार तुम्ही असाल, तर आता इन्चार्ज असणाऱ्या CS साहेबांनी तात्काळ या संबंधित डिपार्टमेंटच्या अगेन्स्ट FIR दाखल करणं अपेक्षित होतं, जी FIR अजूनही झालेली नाही. यांचे अधिकारच किती आहेत. सगळ्या मंत्र्यांच्या अधिकारांचं एकीकरण इथे मुख्यमंत्र्यांच्या ठाई एकवटलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना इतर कोणालाच निधी द्यायचा नाहीये, फक्त त्यांच्या पक्षातल्या लोकांना गलेलठ्ठ करण्यासाठी द्यायचा आहे. पण मी म्हणते की हा दवाखाना कुठल्या पक्षाचा नाहीये. हा दवाखाना विरोधक, सत्ताधारी या सगळ्या वादातनं बाजूला न्या. तुमच्या सत्ताधारी पक्षातल्या ज्या अंतर्गत कुरघोड्या आहेत, शिंदेंनी फडणवीसांवर, फडणवीसांनी शिंदेंवर करायच्या कुरघोड्या, कारण आरोग्य मंत्रालय हे आबिटकर म्हणजे शिंदेंच्या वाट्याला गेलेलं आहे, तर तुमच्या कुरघोड्या तुमच्याजवळ राहू द्या. त्याचा फटका गोरगरीब लोकांना बसला नाही पाहिजे. तुम्ही निधी का दिला नाही, कुठला आकस आहे तुमचा. राजकीय पक्षांवर आकस समजू शकते, शिंदेबद्दलचा आकस समजू शकते किंवा अजून आमच्याबद्दल कुणाबद्दलचा आहे, पण दवाखान्याबद्दल कसला आकस आहे फडणवीस साहेबांचा. कारण शेवटी हे सगळं रिलीज कोण करणार आहे फंड. कारण अर्थ खातं तर आपल्याकडे अजून भरलंच नाही दादा गेल्यापासून. अर्थ खातं राष्ट्रवादीला द्यायची त्यांची इच्छाच नाही. असो, त्या सगळा राजकारणाचा भाग आहे, तो मला इथे काढायचा नाही. पण जर ही सगळी खाती जर सक्रिय कोण करतंय, चालवतंय कोण, सध्या फडणवीस साहेब चालवतात, तर यांना निधी का दिला नाही. आणि फडणवीसांच्या पेक्षा सध्या सुपर मुख्यमंत्री बावनकुळे आहेत. मुख्यमंत्रीच झाल्याची स्वप्न पडतायत सध्या त्यांना आणि तेच योगायोगाने पालकमंत्री आहेत, तर त्यांनी निधी का दिला नाही इथे. जसं नितीन बापूंनी सांगितलं तसं याच्या परमच निघाल्या नाही.